मित्रांनो बघा बाहेरचं वातावरण कसं झालं आहे. काही मटेरियल आपला काउंटरवरतीच आहे, कारण आपल्याकडं मटेरियल खूप झालं आहे आणि आपल्याकडे जागा कमी पडते. त्याच्यामुळं आपल्याकडे जागा शिल्लक नसल्यामुळं आपण वरती ठेवू शकत नाही जास्त, त्याच्यामुळं काउंटरवर बाकी ठेवावा लागतो. हाय नमस्कार गाईज. तर आज आपण आलो आहे 5-6 दिवसानंतर गॅरेजवर आलो आहे आणि आपल्या गॅरेजचा आज पसारा बघू शकता. हे बघा तसंच पडलं आहे वरती, काउंटरवरती पसारा आहे. इकडं बघा बघू शकता पूर्ण घाण आणि इकडे आपला भांगार बनवतो. इकडं काही हे बघा खाली पण. तर आपल्याला आता सुरुवातीला साफसफाई करायची गॅरेजची, कारण 4-5 दिवस झाले गॅरेज उघडला नव्हता. आपण लग्नामुळं थोडासा घाईगडबडीत होतो, त्याच्यामुळं आपण गॅरेजवर काही येऊ शकलो नाही, सुट्टीच मारली होती. तर आता बघूया, चला आता आपण साफसफाई करूया. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चॅनलला आपल्याला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या. हे बघा हा आहे हवे आणि इकडं बघा आपल्या दुकानात एवढा पसारा पडला आहे. तर आपण फास्टमध्ये आवरून घेणार आहे. हे बघा मित्रांनो खूप पसारा झाला आहे दुकानामध्ये. हे बघा इकडं आपले पाणी इंजिन खोललेला. हे बघा पूर्ण आपल्याला आता साफसफाई आवरायची. बाहेर आपली गाडी लागलेली आहे आणि वरती आपला फॅन लागलेला आहे. तर गाईज आपली साफसफाई झाली आहे दुकानाची. तर तुम्ही आता बघू शकता माझ्या पाठीमागं. हे बघा आपण वरती माल लावलेला आहे दुकानाचा तर व्यवस्थितपणे, आणि साफसफाई पण केलेली आहे. तर बघू शकता हे बघा पूर्ण माल व्यवस्थितपणे लावला आहे. बाकीचं आपले याच्यामध्ये माल आहे, कारण कसा आपल्याकडे जागा नसल्यामुळं. तर आपल्या चॅनलला अगोदर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि जवळपास तुम्ही असाल तर आपल्या गॅरेजला नक्की भेट द्या. आपल्या गॅरेजला या. आपला योगेश ऑटो गॅरेज आहे, लखमापूर फाट्यावरती आहे. नाशिकपासून फक्त 30 किलोमीटर 30 तर 25 किलोमीटर अंतरीवर आहे आणि वणीपासून फक्त 10 किलोमीटर अंतरीवर आहे. तर तुम्ही येऊ शकता. साफसफाई झाली आहे मित्रांनो. एवढी उष्णता खूप आहे, भयंकर उष्णता आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या गॅरेजमध्ये फॅनसुद्धा लावलेला आहे, कारण उष्णता खूप आहे, भयंकर आहे. तरी मला बघा आता एवढी साफसफाई 4-5 दिवस दुकान बंद असल्यामुळे साफसफाई खूप होती. तर घाम पण खूप घाम आला आहे मला. तर ठीक आहे असू द्या. तर चला आता मी बाकीचे कामं आता जे आपल्याकडं आता गॅरेजवर खूप कामं असतात, त्याच्यामुळं आता मी बाकी काम पण करणार आहे. तर नक्कीच मला अपेक्षा आहे ना आपले लवकरात लवकर वॉच टाईमसुद्धा कंप्लीट होईल आणि आपला चॅनल मोनेटाईज होईल. कारण आपले चॅनलवरती आता सध्या आहेत 3200 सबस्क्रायबर आहेत. तर सर्वांनी आपला यूट्यूब चॅनल बघा. तर आता माझा मेन उद्देश म्हणजे गॅरेजवर आले म्हणजे आल्यानंतर सर्वात अगोदर साफसफाई करावी लागते, त्यानंतर मग आपली देवपूजा करावी लागते, गॅरेजची पूजा करावी लागते आणि मग बाकीचे कामं आपण गॅरेजवरती करू शकतो. तर आता मी तेच करणार आहे. तर आता आपण अगोदर देवपूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण बाकीचे कामं करणार आहे. तर चला
तर आपण आता वेळ न घालवता आपली देवपूजा करूया आणि बाकीच्या कामाला सुरुवात करूया. ओके. प्रतिमा आहे आणि आपली देवपूजासुद्धा झालेली आहे. आता आपण गॅरेजच्या बाकी कामाला आपण आता रेडी झालो आहे, कारण दुकानावर आल्यानंतर रोजची रुटीन आपली असते. अगोदर आल्या साफसफाई करावं लागते, त्यानंतर मग चांगलं फ्रेश होऊन हातपाय धुवून परत अजून आपली स्वामीजींच्या प्रतिमेची पूजा करून आपण आपल्या गॅरेजची सुरुवात करत असतो, दुकानाची सुरुवात करत असतो. रोजची रुटीन आहे ना आपला हा ब्लॉग आता रोज कंटिन्यू चालणार आहे. तर आता माझे हात पण थोडेसे खराब होते साफसफाईमुळं, तर मी फटाफट आवरून स्वामीजींच्या प्रतिमेची पूजा करून घेतले. ते तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच का माझं रोज रुटीन कसं असतं, आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये पण ते बघायला भेटणार आहे. तर असंच आपल्या भावाला सपोर्ट करत जा. आपल्या गॅरेजला तुम्हाला डिस्काउंटमध्ये ऑफरमध्ये स्पेअर पार्ट उपलब्ध असतील. फायबर बॉडी किट जे काही गाडी असेल तुमची ती कमेंटमध्ये सांगा ना, आपल्या गॅरेजला भेट द्या. आणि जे पार्ट आपल्याकडे उपलब्ध नसतील ते आपण तुम्हाला उपलब्धसुद्धा करून देण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या गॅरेजला भेट द्या अशीच एक विनंती आहे, आणि भरभरून सपोर्ट करा. तर बाहेरचं आता वातावरण तुम्हाला दाखवतो आहे, कारण आज खूप वातावरण बदललं आहे, पाऊस येण्यासारखं वातावरण झालं आहे मित्रांनो. तर चला आपण आता बाहेरचं वातावरण बघूया. एकदम सावली आली आहे, पाऊस पडायला झाला आहे. बाहेरचं वातावरण तर गाईज हे बघा, हे आहे आपला गॅरेज. गॅरेजचा आहे पूर्ण सेटअप. आता तुम्ही पूर्ण बघितला आहे, साफसफाईपासून तर पूर्ण माल लावायपर्यंत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इकडं आपली स्वामीजींची प्रतिमा आहे आणि त्यांची पण मी पूजा करून घेतली. साफसफाई केल्यानंतर अगोदर देवपूजा आणि त्याच्यानंतर मग आपले जे काही बाकीचे कामं असतात ते आपल्याला करावं लागतात. मित्रांनो, शेजारूनच आपला हायवे गेला आहे दुकानासमोर. तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल आणि खूप आवाज येत असतो, त्याच्यामुळं थोडासा आवाज माझा कमी येत असेल, कारण हा रोड खूप भयंकर चालतो आणि आजचा वातावरण एकदम पावसाचं झालं आहे. आणि आपला आता गॅरेजचा सेटअप तुम्हाला पूर्ण दाखवलं तर असंच आपला गॅरेज आहे. आणि आपण शून्यातून सुरुवात करून आपण आजपर्यंत या ठिकाणापर्यंत पोचलो आहे. आणि आपल्या ब्लॉगिंगसुद्धा आपण आता चालू केले. खूप दिवस आपले ब्लॉग हे बंद होते, यूट्यूबवरती आपण ब्लॉग अपलोड करत नव्हतो, त्याचा ते अपलोड होणार आहे. आणि ते सुद्धा तुम्ही बघा, कारण खूप गरिबीतून आपण दिवस काढले, लोकांच्या कामाला जायचो. खूप तुम्ही माझे पाठीमागचे ब्लॉग बघू शकता, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईलच का किती मेहनत घ्यावं लागते ना इथपर्यंत यायला. आणि इथून पण पुढं जर जायचं असेल तर तुमचा सपोर्ट मला पाहिजे. तर भरभरून सपोर्ट करा मित्रांनो, जेणेकरून आपला चॅनल लवकर मोनेटाईज होईल. आपला चॅनलच्या आता आहे सबस्क्रायबर 3200 सबस्क्रायबर आहे मित्रांनो. आपला वॉच टाईम कमी आहे, त्याच्यामुळे आपला चॅनल मोनेटाईजला थोडासा मागे आहे. तर लवकरात लवकर आपला चॅनलचा वॉच टाईम पूर्ण होऊन आपला मोनेटाईज चॅनल झाला पाहिजे. त्याच्यामुळे भावाला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा मित्रांना. तुम्ही पण करून घ्या, करेल नसेल तर. आणि असाच सपोर्ट आपल्या चॅनलला असू द्या. तर मित्रांनो, आता ब्लॉग खूप मोठा झाला आहे आपला, कारण साफसफाई पूर्ण दाखवला आहे. तर आता दुसऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण नवीन काही बघण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आता मला गॅरेजवरती कामं पण आहे, कारण आता माझं सगळं झालं आहे. त्याच्यामुळं आता मला ब्लॉग शूट करायला वेळ भेटणार नाही. तर मित्रांनो, आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. असंच प्रेम असू द्या आणि भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर उद्याचा नेक्स्ट ब्लॉग कसा होणार आहे मी पाहण्याची आतुरता तुम्हाला नक्कीच असेल, आणि मी पण लवकरच तो ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण आता या ठिकाणीच थांबूया, ठीक आहे. तर बाय बाय मित्रांनो.